आवाज येतोय का माझा सर्वांना? येस, प्रेझेंटी मार्क करून झाली आहे का सगळ्यांची? चला, तुमच्या सर्वांसाठी एक कॉमन इन्स्ट्रक्शन. नो वन विल पुट ऑन देअर माईक इन बिटवीन द लेक्चर. ओके, कोणीही माईक चालू करायचा नाहीये जोपर्यंत मी सांगत नाही. काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये लिहू शकता किंवा विचारू शकता. ओके, नो वन विल पुट ऑन देअर माईक until and unless I told you. ओके, चला. तर आज आपण तुमच्या मराठी ग्रामरचा अलंकार हा भाग शिकणार आहोत. ओके, स्क्रीन दिसते आहे का सगळ्यांना? सांगा लवकर. ओके, चला ना, विल कंटिन्यू. ओके, बघा. तर आपण काय शिकणार आहोत आज? मराठी व्याकरणातला अलंकार. अलंकार हा पाठ शिकणार आहोत. ओके, तर अलंकार म्हणजे काय आणि अलंकाराचे प्रकार याबद्दल आपण शिकणार आहोत. तर अलंकाराचे मेन दोन प्रकार पडतात, शब्दालंकार आणि अर्थालंकार. ओके, हे दोन मुख्य भाग असतात अलंकाराचे. ओके, तर बघा, अलंकार म्हणजे काय? आपल्या साध्या भाषेत अलंकार म्हणजे दागिने, बरोबर. अलंकार म्हणजे भूषणे, दागिने, शरीर शोभायमान दिसण्यासाठी अंगावर दागिने घालतात आणि शरीराची शोभा वाढवतात. ओके, का आपण दागिने परिधान करतो? आपण सुंदर दिसण्यासाठी, आपल्या शरीराची शोभा वाढवण्यासाठी आपण भूषणे, दागिने परिधान करतो की नाही? मग तसंच आपली भाषा, मराठी भाषा आहे, ही आपली मातृभाषा आहे. मग ती पण सुंदर व्हावी, तिच्यात पण रस यावा, आपल्याला ती वाचताना आवडावी, वाचताना आपल्याला मज्जा यावी, याच्यासाठी काय करतात? भाषेत ही भूषणांचा आणि किंवा अलंकाराचा उपयोग करत असतात. मग या अलंकाराचा उपयोग भाषा रचताना किंवा एखादं भाष्य करताना, एखादी गोष्ट लिहिताना किंवा एखादी कविता लिहिताना किंवा कोणताही लेख लिहिताना कोण करत असतं? कवी आणि लेखक हे अलंकाराचा उपयोग करत असतात. ओके, विशेषतः पद्यात अधिक अलंकार शोभून दिसतात. पद्य म्हणजे काय सांगा मला पटकन. लिहा चॅट बॉक्स मध्ये, पद्य म्हणजे काय? येस, पोएम. ओके, पद्य म्हणजे कविता. मग कविता आपल्याला जर अलंकारयुक्त असेल तरच आपल्याला वाचायला मजा येते की नाही? सरळ लिहिलेलं असेल त्याच्यात सरळ सरळ शब्दात तर आपल्याला त्याच्यात वाचण्यात रस राहणार नाही. पण जर तिच्यात अलंकारिक शब्द वापरलेले असतील तर आपल्याला ती कविता वाचायलाही देखील मज्जा वाटते आणि ती आपल्या लक्षात देखील राहते. ओके, गद्य सुद्धा अलंकारांनी सुंदर दिसते. जर आपल्याला एखादा पाठ दिलेला आहे, कुठला पॅरेग्राफ दिलेला आहे वाचण्यासाठी, त्याच्यात सुद्धा जर अलंकाराचा वापर केलेला असेल तर तुम्हाला ते लक्षात राहणं जास्त सोपं जातं, कारण ते आठवून तुम्ही बाकीचं सगळं तो पाठ आठवू शकता. ओके, मुख सुंदर दिसते किंवा मुख सुंदर आहे किंवा मुख जणू कमलच हे असे म्हटले तर अधिक सुंदर दिसते. बघा, मुख सुंदर दिसते आणि मुख सुंदर आहे हे काय झाले? जनरल वाक्य झाले, साधी वाक्य झाली. पण त्याला जर अलंकारिक भाषेत बदललं तर ते काय होणार? मुख जणू कमलच आहे असं म्हटलं तर तुम्हाला लक्षात राहणार की नाही? हा, हे काहीतरी वेगळं होतं. हा, मग या पाठात अशी लाईन होती, त्यामुळे तुम्ही ते पाठ देखील करू शकता. मग म्हणजेच काय? अलंकार म्हणजे भाषेची सुंदरता वाढवण्यासाठी जे शब्द किंवा ज्या ओळी वापरल्या जातात त्यांना अलंकार म्हणतात. ओके, समजले सगळ्यांना अलंकार म्हणजे काय? समजले अलंकार म्हणजे काय? ओके, अलंकाराचे दोन प्रकार असतात, शब्दालंकार आणि अर्थालंकार. पण आता आजच्या सेशन मध्ये आपल्याला अर्थालंकाराचे प्रकार शिकायचे आहेत. ओके, अर्थ अलंकार म्हणजे काय आणि त्याचे वेगवेगळे भाग शिकायचे आहेत. नेक्स्ट सेशन मध्ये आपण शब्दालंकार पाहू. ओके, चला. आपल्याला आज बघायचा आहे अर्थालंकार.
दोन सुंदर वस्तूंमधील साम्य दर्शवून पद्यामध्ये अर्थ चमत्कृती आणली जाते, तेथे अर्थालंकार होतो. काय असतं अर्थालंकार म्हणजे? बघा, दोन सुंदर वस्तू ह्या एकमेकींशी समान आहेत, त्या आयडेंटिकल आहेत. ओके, साम्य दर्शवून त्या दोघींमधलं, त्या दोन सुंदर वस्तूंमधलं साम्य दर्शवलं जातं, तेव्हा तो कोणता अलंकार होतो? अर्थालंकार होतो. बहुतेक अर्थालंकार अशा साम्यावर आधारित असतात. त्या चार गोष्टी महत्वाच्या असतात. आता अर्थालंकारचे पण प्रकार आहेत, पण हे बहुतेक अर्थालंकार असतात ते चार गोष्टी, महत्वाच्या चार गोष्टींवर आधारित असतात. ते कोणकोणते आहेत? उपमेय, उपमान, समान धर्म आणि साधर्म्य सूचक. ओके, उपमेय, उपमान, समान धर्म आणि साधर्म्य सूचक. ओके, चला तर आता आपण बघूया उपमेय म्हणजे काय. माझा आवाज क्लिअर येतोय सगळ्यांना? आवाज क्लिअर येतोय का सगळ्यांना? ओके, चला. उपमेय, ज्या गोष्टीचे वर्णन कवी करत असतो तिला अलंकारात उपमेय असे म्हणतात. म्हणजेच एखाद्या वाक्यात, आता वाक्य कसं आहे बघा, मुख कमलासारखे सुंदर आहे. या वाक्यामध्ये काय होतंय? कवी कोणाचं वर्णन करत आहे? मुखाचं. कोणासारखं सुंदर आहे? कमलासारखं. पण कोण सुंदर आहे? मुख. ओके, म्हणून मुख हे काय झालं? उपमेय. ओके, बघा, ज्या गोष्टीचे वर्णन कवी करत असतो तिला अलंकारात काय म्हणायचं? उपमेय. समजलं? बघा, आता उपमान म्हणजे काय बघा. उपमेयाचे साम्य ज्या दुसऱ्या गोष्टीशी कवी दाखवत असतो तिला काय म्हणायचं? उपमान. आता बघा, दोन गोष्टी आहेत. एक वाक्य आपलं काय झालं पहिलं? मुख कमलासारखे सुंदर आहे. यामध्ये मुखाचं साम्य कोणाशी दाखवलं आहे? कमलासारखे, म्हणजे कमळासोबत दाखवलेलं आहे. म्हणून कमळ हे काय झालं? उपमान. ओके, जी ज्या गोष्टीचं वर्णन कवी करत असतो त्याला उपमेय म्हणायचं. आणि ज्या गोष्टीशी कवी तुलना करतो किंवा त्याची उपमा देतो त्याला काय म्हणायचं? उपमान. ओके, उपमेय, उपमान समजलंय सगळ्यांना? कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. उपमेय, उपमान समजलं सगळ्यांना? ओके, काय असतं उपमेय? असा शब्द ज्याचं वर्णन कवी करतो, आणि उपमान म्हणजे ज्याच्याशी तुलना केली जाते. ओके, चला. आता समान धर्म काय? अर्थालंकार उपमेय, उपमान, समान धर्म आणि साधर्म्य सूचक या चार गोष्टींवर अवलंबून असतात. त्यातील उपमेय आणि उपमान हे शब्द आपण शिकलो. त्याचा अर्थ काय असतो? आता समान धर्म म्हणजे काय बघायचं. ओके, उपमेय आणि उपमान यामधील साम्य दर्शवणाऱ्या गुणधर्माला साधर्म्य किंवा समान धर्म असे म्हणतात. बघा, उपमेय आणि उपमान या दोघांमध्ये समानता आहे असं असं ज्या शब्दावरून आपल्याला समजतं त्याला काय म्हणायचं? साधर्म्य किंवा समान धर्म. वाक्यात उपमेय मुख आणि उपमान कमळ यामध्ये साम्य दाखवणारा गुण कोणता आहे? सुंदरता. बरोबर, एकच वाक्य आपल्याला कन्सिडर करायचं आहे या सर्वांसाठी. काय आहे वाक्य? मुख कमलासारखे सुंदर आहे. यामध्ये मुख हे उपमान आहे आणि कमळ हे सॉरी, मुख हे उपमेय आहे आणि कमळ हे उपमान आहे. पण त्यांची तुलना कशावर केलेली आहे? सुंदरतेवर केलेली आहे. ओके, साम्य दाखवणारा गुण कोणता आहे? सुंदरता. म्हणून सुंदरता हे काय झालं? साधर्म्य किंवा समान धर्म. ओके, तर साधर्म्य सूचक. उपमेय आणि उपमान यामधील साम्य दर्शवणाऱ्या शब्दाला साधर्म्य सूचक किंवा साम्य सूचक म्हणतात. वाक्यात कमलासारखे मुख यातील सारखे हा साधर्म्य सूचक शब्द आहे. ओके, आता बघा काय सांगितले आहे आपल्याला? मुख कमलासारखे सुंदर आहे. ओके, मग मुख हे उपमेय आहे. त्याची उपमा कोणाची उपमा दिलेली आहे? मुखाला कमलाची, म्हणजे कमल हे काय आहे? उपमान आहे. आणि सुंदर हे साधर्म्य, समान धर्म आहे. तर सारखे, सारखे हा शब्द काय दर्शवतो? या दोघांमधील साम्य दर्शवतो. ओके, उपमेय आणि उपमान यामधील साम्य दर्शवतो, म्हणून त्याला काय म्हणायचं? साधर्म्य सूचक. ओके, साधर्म्य म्हणजे साम्य दाखवणारा. साधर्म्य सूचक शब्द कोणता आहे याच्यामध्ये? सारखे. ओके, समजले अर्थालंकाराचे
4 इम्पॉर्टंट पार्ट आहेत, उपमान, उपमेय, साधर्म्य सूचक. हे समजलेत का तुम्हाला सगळे? ओके. तर बघा, आता पहिला अलंकार काय आहे आपला? उपमा अलंकार. उपमेय हे उपमानासारखेच आहे, असे जेथे वर्णन असते तेथे उपमा हा अलंकार होतो. काय सांगितलेलं आहे? उपमेय हे उपमानासारखेच असते, असे जिथे वर्णन केलेले असते तिथे कोणता अलंकार होतो? उपमा अलंकार होतो. ओके. उपमा अलंकारात सम, समान, सारखे, वाणी, जसे, तसे, प्रमाण, सदृश, परी, तुल्य यापैकी एखादा साधर्म्य सूचक शब्द असतो. उपमा अलंकार कसा ओळखणार आपण? ज्या अलंकारात सम, समान, सारखे, वाणी, जसे, तसे, प्रमाण, सदृश, परी, तुल्य यासारखा एखादा साधर्म्य सूचक शब्द असेल तर त्या अलंकाराला आपण काय म्हणणार? उपमा अलंकार. ओके. या अलंकारात दोन भिन्न गोष्टीत साम्य पाहिले जाते. आता बघा, पहिलंच एक्झाम्पल आपण जे घेतलं ते उपमा अलंकाराचंच होतं. काय होतं? मुख कमलासारखेच सुंदर. म्हणजेच काय? मुख आणि कमळ या दोन वेगळ्या गोष्टी आहेत की नाही, पण त्यामध्ये काय केलंय? दोन भिन्न गोष्टीत साम्य दाखवलं गेलंय. म्हणजेच एक वस्तू दुसऱ्या वस्तूसारखी आहे असे वर्णन केले जाते, तेव्हा काय होतो? उपमा अलंकार होतो. दोन वस्तूतील साम्य चमत्कृतीपूर्ण रीतीने जेथे वर्णन केलेले असते तिथे कुठला अलंकार होतो? उपमा अलंकार. म्हणजे दोन गोष्टी भिन्न आहेत पण त्याचं काय केलेलं असतं? त्यांना अशी तुलना दिलेली असते की ते दोन गोष्टी साम्य दाखवलेलं गेलेलं असतं. ओके, समजलं सगळ्यांना उपमा अलंकार? ओके. चला, माईक ऑफ करून सगळ्यांनी मी जे स्क्रीन दाखवते आहे आता, जे उपमा अलंकार दाखवलंय ते रीड करायचं आहे. ओके, माईक ऑफ ठेवायचा आहे आणि रीड करायचं आहे. चला, झालंय सगळ्यांचा रीड करून? उपमा अलंकार रीड करून झालंय सगळ्यांचं आणि समजलं देखील आहे तुम्हाला, राईट? ओके, चला बघा आता उपमा अलंकाराचं उदाहरण. सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी. ओके, इथे सावळा रंग कोणाला तरी काय म्हटलं आहे की तुझा सावळा रंग, कवीने म्हटलेला आहे की तुझा सावळा रंग हा पावसाळी जेव्हा व्हिडिओ माईक कोणाचा ऑन झालेला आहे? ऑफ करा लवकर. ओके, चला बघा काय सांगितलेलं गेलेलं आहे. कवीने काय म्हटलेलं आहे? सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी. म्हणजे कवीने काय केलेलं आहे? कोणाच्या तरी सावळ्या रंगाला जेव्हा आकाशात काय होतं? पाऊस पडताना नभ कसे होतात, ढग कसे होतात, काळे काळे होतात की नाही? काय सांगितलेलं आहे की तुझा सावळा रंग हा पावसाळी नभापरी दिसत आहे. त्यामुळे सावळा रंग हे काय होणार? उपमेय आणि पावसाळी रंग हे नभ हे उपमान, कारण सावळ्या रंगाला पावसाळी नभाची उपमा दिलेली गेलेली आहे. ओके, समजले सगळ्यांना उपमा अलंकार आणि त्याचं एक्झाम्पल? समजलंय? अजून एक्झाम्पल कोणी देऊ शकेल का उपमा अलंकाराचं? सांगू शकाल का तुम्ही? लिहा, कोण कोण देणार एक्झाम्पल अजून एक?
Yes, Kadambari, put on your mic. Yes, ma'am. Chandra Yes, परी tell तेज me. तुझे. Yes, good. Anyone else? Anyone else? अजून कोणी देऊ शकेल का उदाहरण उपमा अलंकाराचं? No one? Okay, चला. Yes, put on your mic, Kalindi. Yes, ma'am. तुझे Yes, अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे. yes, good. चला, आता आपण काय बघूया? नेक्स्ट कोणता आहे? उत्प्रेक्षा अलंकार. उत्प्रेक्षा अलंकार म्हणजे काय बघा. उपमेय हे उपमानच आहे असे जिथे वर्णन असते तिथे उत्प्रेक्षा हा अलंकार होतो. या अलंकारात कोणकोणते शब्द वापरले जातात? जणू, जणू काही, जणू काय, की, गमे, वाटे, भासे यापैकी शब्द एखादा साधर्म्यसूचक असतो. ओके, असे वापरले जातात. काय हे बघा, उपमेय हे उपमानच आहे. म्हणजे उपमेय आणि उपमान हे भिन्न नाहीत, ते दोघं सारखेच आहेत असं जिथे वर्णन केलं जातं तिथे कोणता अलंकार होतो? उत्प्रेक्षा अलंकार. उत्प्रेक्षा अलंकार तुम्ही कसा ओळखणार? जणू, जणू काही, जणू काय, की, गमे, वाटे, भासे यापैकी एखादा साधर्म्य सूचक शब्द जर आला तिथे तर तुम्ही त्याला काय म्हणणार? उत्प्रेक्षा अलंकार. ओके. उत्प्रेक्षा अलंकारासाठी जणू, गमे, वाटे, भासे, की हे शब्द काय करतात? दोन वस्तूंमधील सारखेपणा दाखवण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच येथे उपमेय हे उपमानच आहे असे म्हटले गेलेले आहे. बघा उदाहरण. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेमच जणू. सोने चांदी रत्न माणकांचे दुकानच जणू. अत्रीच्या आश्रमी नेले मज वाटे माहेरची वाटे खरे खुरे. काय सांगितलेलं आहे बघा. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेमच जणू. म्हणजेच गुलाबी उषा म्हणजे सकाळ, हिचं वर्णन कोणाशी, हिचं कंपॅरिझन कोणाशी केलेलं आहे? परमेश्वराचे प्रेम. बघा काय केलेलं आहे? उपमेय म्हणजे कोणतं येणार इथे? गुलाबी उषा म्हणजे सकाळ, पहाट, आणि परमेश्वराचे प्रेम म्हणजे उपमान. हे दोन्ही काय आहेत? सारखेच आहेत. या अलंकारात कवीने काय केलेलं आहे? गुलाबी उषा आणि परमेश्वराचे प्रेम हे या दोन गोष्टी सारख्याच आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, समजलं सगळ्यांना उत्प्रेक्षा अलंकार? उत्प्रेक्षा अलंकार समजलाय का सगळ्यांना? ओके, चला, जे लेट जॉईन झालेले आहेत इट्स ओके, पण तुम्ही आता याच्यातून लक्ष द्यायचं आहे याच्या पुढे. ओके, चला. थर्ड आहे आपला व्यक्तिरेख अलंकार. जेव्हा कोणत्याही काव्यात व वाक्यात उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवले जाते. बघा लक्ष द्या, इथे काय झालेलं आहे? उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे. ओके, म्हणजे ज्याची तुलना आपण करतोय ते उपमेय हे ज्याची उपमा देतो हे त्या उपमानापेक्षा काय आहे? मोठं आहे, श्रेष्ठ आहे असं जेव्हा दाखवलं जातं तेव्हा काय होतं? व्यक्तिरेख अलंकार होतो. या प्रकारच्या अलंकारामध्ये उपमेय हे उपमानापेक्षा सरस असल्याचे वर्णन केले जाते. म्हणजेच काय होतं? व्यक्तिरेख अलंकारामध्ये उपमेय हे उपमानापेक्षा सरस म्हणजेच मोठे असल्याचं वर्णन केलं जातं. सावळा ग रामचंद्र रत्नमंचकी झोपतो, त्याला पाहून लाजून चंद्र आभाळी लोपतो. बघा, राम सावळा रामचंद्र, सावळा राम हा रत्नमंचकी जेव्हा झोपतो तेव्हा त्याला पाहून चंद्र देखील लपून जातो. त्याचं तेज एवढं सुंदर आहे. राम हा सावळा असून त्याचं तेज एवढं मोठं आहे, एवढं सुंदर आहे की चंद्र सुद्धा त्याला लाजून जातो असं या काव्यात म्हटलेलं आहे कवीने. म्हणजेच काय? उपमेय. सावळा रामचंद्र हा काय झालं? हे काय झालं? उपमेय हे चंद्रापेक्षा म्हणजेच उपमानापेक्षा काय दाखवलेलं आहे? श्रेष्ठ दाखवलेलं आहे. ओके, अजून एक उदाहरण आहे बघा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. या उदाहरणात काय केलेलं आहे?
परमेश्वराचे नाव हे काय आहे? उपमेय आहे. परमेश्वराचे नाव हे उपमेय गोडीच्या बाबतीत अमृत या उपमानापेक्षाही वरचढ आहे असे वर्णन केले जाते. म्हणजे बघा, असं मानलं जातं की अमृत हे सगळ्यात गोड असतं. हा, पण इथे काय सांगितलेलं आहे कवीने? अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. परमेश्वराचे नाव हे एवढं गोड आहे की त्याला अमृताचीही गोडी खाली पाडू शकत नाही. म्हणजेच उपमेय हे परमेश्वराचे नाव हे उपमेय आहे, पण ते अमृत या उपमानापेक्षा वरचढ कवीने दाखवलेले आहे. म्हणून इथे व्यक्तिरेक अलंकार होतो. समजल्या सगळ्यांना व्यक्तिरेक अलंकार काय होतं? व्यक्तिरेक अलंकारामध्ये उपमेय हे उपमानापेक्षा वरचढ दाखवलेलं गेलेलं असतं. ओके, दोन्ही एक्झाम्पल पण समजलेत सगळ्यांना? ओके, चला. फोर्थ आहे आपला अतिशयोक्ती अलंकार. अलंकारात प्रत्यक्षात असणारी कल्पना ही फारच फुगवून सांगितलेली असते, तेव्हा अतिशयोक्ती अलंकार होतो. जेव्हा एखादी कल्पना ही काव्यात खूप मोठ्या प्रमाणात तिला आपण मीठ मसाला लावून सांगणं असं म्हणतो की नाही. आता एखादी गोष्ट तुम्ही बोलता की नाही की हा मी काहीच नाही बोलले, पण तिने घरी जाऊन मम्मीला एवढं मीठ मसाला लावून सांगितलं, असं आपण बोलतो की नाही. तसंच आहे अतिशयोक्ती अलंकार. म्हणजे बघा, अलंकारात प्रत्यक्षात असणारी कल्पना ही फारच फुगवून सांगितलेली असते, तेव्हा अतिशयोक्ती अलंकार होतो. उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, व्यक्तिरेक या अलंकारात अतिशयोक्ती असतेच, पण कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा फुगवून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितलेली असते, तेव्हा हा अलंकार होतो. लक्ष द्या नीट बघा. उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, व्यक्तिरेक या अलंकारात काय बघितलं आपण? बघा, आता जो आपण अलंकार बघितला व्यक्तिरेक अलंकार, त्याच्यामध्ये काय काय बघितलं आपण? राम. राम हा सावळा आहे, पण तरी पण काय सांगितलं आहे की त्याचं तेज पाहून चंद्र सुद्धा लाजतो. सगळ्यात तेजस्वी चंद्र असतो की नाही, पण जेव्हा राम झोपलेला पाहतो तेव्हा चंद्र सुद्धा लाजून जातो असं सांगितलेलं आहे. हे पण एका प्रकारची अतिशयोक्तीच झाली. पण अतिशयोक्ती अलंकारात त्यापेक्षा आधी जी असंभाव्यता असते, म्हणजे नाही होऊच नाही शकत अशी गोष्ट देखील एकदम फुगवून सांगितली गेलेली असते. ओके, एक्झाम्पल बघूया मग तुम्हाला समजेल. बघा, अतिशयोक्ती अलंकार. उदाहरण: दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं न्हाणं झालं, मामंजीची दाढी झाली, भाऊजींची शेंडी झाली, उरलेलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, वेशीपर्यंत ओघळ गेला, त्यात उंट पोहून गेला. बघा, दमडीचं तेल, दमडी म्हणजे जुन्या काळात असणारं नाणं. आपल्याला आपण आता 1 रुपया वगैरे वापरतो ना, 50 पैसे वगैरे तर बंदच झाले, पण आता आपण 1 रुपया 2 रुपया वगैरे वापरतो ना, तसं काय होतं? जुन्या काळात दमडी होती, एक नाणं होतं, चलन होतं. तर काय सांगितलेलं आहे कवीने? दमडीचंच तेल आणलं, म्हणजे खूप कमी असणार ते तेल, बरोबर, पण त्याच्यात काय काय झालं असं सांगतात. सासूबाईचं न्हाणं झालं, मामंजींनी त्याच्यात दाढी केली, भाऊजींनी ते तेल शेंडीला लावलं, वरतून त्याच्यातून पण तेल राहिलं, ते झाकून ठेवलं, आणि लांडोरीने त्याला पाय लावला, तर झाकलेलं तेल कुठपर्यंत ओघळत गेलं? वेशीपर्यंत, म्हणजे गावाच्या एंट्रन्स पर्यंत. वेश म्हणजे गावाचा एंट्रन्स. ओके, वेशीपर्यंत उघळत गेलं, आणि त्यात अजून उंट पोहून गेला. आता सांगा मला, दमडी भराच्या तेलात, आता आपण त्याला 1 रुपया किंवा 2 रुपया समजूया, तेवढ्याशा रुपयाच्या तेलात हे सगळं होऊ शकेल का? सांगा लवकर. नाही, बरोबर. म्हणजेच कवीने काय केलेलं आहे? संभव नाही ही गोष्ट, असंभव आहे ही गोष्ट, बरोबर. बरोबर, ही गोष्ट असंभव आहे, पण एवढं फुगवून सांगितलेलं आहे. ओके, त्याला सगळा माल मसाला लावून सांगितलं गेलेलं आहे. म्हणजेच हा अलंकार कोणता असतो? अतिशयोक्ती. म्हणजे अतिशयच केलेला असतं याच्यात. बघा, आपल्याला त्या लाईन्स वरूनच कळतं की भरपूर प्रमाणात लपेटला गेलेला आहे एका अर्थी, बरोबर. म्हणजेच हा काय झाला? अतिशयोक्ती अलंकार. ओके, समजलं सगळ्यांना? समजलं सगळ्यांना? आवाज क्लिअर येतोय का माझा? ओके, चला. फिफ्थ आहे आपला दृष्टांत अलंकार.
एखादा विषय पटवून सांगताना दाखला म्हणजे इथे सर्टिफिकेट म्हणजे उदाहरण. ओके, उदाहरण देणे एखाद्याचं. एखादे तत्व, एखादी गोष्ट किंवा कल्पना पटवून देण्यासाठी तसाच एखादा दाखला किंवा उदाहरण दिल्यास दृष्टांत अलंकार होतो. आता तुम्हाला मला कोणती तरी गोष्ट पटवून द्यायची आहे. ओके, तुम्हाला सांगायचं आहे की मॅम हे असं असं झालं. ओके, तर त्याच्यासाठी तुम्ही अजून काहीतरी दुसरं उदाहरण देणार. मॅम तेव्हा तसं झालेलं, त्याचप्रमाणे आता इथे असं झालंय. ओके, बरोबर. तर तेव्हा काय होणार? दृष्टांत अलंकार. ओके, आपले एखादे तत्व किंवा विचार, कल्पना समजून सांगण्यासाठी उदाहरण किंवा दाखला दिला जातो. जर तुम्हाला मला एखादी गोष्ट पटवून द्यायचं आहे, तुमचा काहीतरी प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला मला पटवून द्यायचं आहे, पण त्याच्यासाठी तुम्ही एखाद्या अजून गोष्टीचा सहारा घ्याल. ओके, हेल्प घ्याल. ती गोष्ट, त्या गोष्टीच्या आधारावर, त्या गोष्टीचं उदाहरण घेऊन जेव्हा तुम्ही मला एखादी गोष्ट पटवून सांगाल, तेव्हा कोणता अलंकार होणार? दृष्टांत अलंकार. ओके, गॉट. चला एक्झाम्पल बघूया आपण. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. बघा, म्हणजे हे काय आहे? तुकाराम महाराजांच्या अभंगातलं एक ओळी आहेत दोन. काय सांगितलेलं आहे बघा, तुकाराम महाराज काय करतायत? परमेश्वराकडे या अभंगाच्या थ्रू लहानपण मागतायत. ते का मागतायत? ते कसं पटवून देतात बघा. त्यांना लहानपण पाहिजे आहे, बरोबर. पण ते का मागतायत? लहानपणाचे फायदे काय आहेत हे ते कसं पटवून देतात? त्याच्यासाठी त्यांनी काय दिलेले आहेत उदाहरणं? मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मारा. बघा, पटवून देताना ते काय सांगतात? जर मुंगी झालो मी, लहान झालो, तर साखर मिळते, बरोबर. मुंगी झाल्यावर साखर मिळते. साखर मिळते मुंगी, तेव्हा आपण तिच्या मागे लागतो का? नाही. एक कण नेला तर जाऊ दे म्हणतो, बरोबर. आणि ऐश्वर्य संपन्न ऐरावत, ऐरावत हे काय आहे? इंद्राचं वाहन आहे. तो एवढा ऐश्वर्य संपन्न म्हणजे हत्ती. ओके, पण त्याला शेवटी पुढे जाण्यासाठी अंकुशाचा मार खायलाच लागतो की नाही? जो ऐरावतावर बसणारा जो सारथी असतो, तो काय करतो? त्याच्या हातात अंकुश असतो, गदासारखं एक असं त्याला असे काट्यासारखा पार्ट असतो. तो काय करतो? त्या हत्तीच्या डोक्याला किंवा कानाच्या मागे असं मारत राहतो ते, बरोबर. मग तो काय करतो? मग इथे काय सांगितलेलं आहे? जर मुंगी, छोटी मुंगी झालो मी, तर मला साखर मिळेल. पण मी मोठा जर हत्ती झालो, ऐरावत झालो, त्याच्याकडे सगळं आहे, ऐश्वर्य आहे इतकं, पण शेवटी त्याला अंकुशाचा मार खावाच लागतोय. म्हणजेच काय काय म्हटलं गेलेलं आहे इथे? लहानपणच सुखदायक आहे, बरोबर. म्हणून लहानपण मागण्यासाठी तुकाराम महाराजांनी इथे मुंगी आणि ऐरावताचं उदाहरण दिलेलं आहे. जेव्हा आपण उदाहरण देऊन एखादी गोष्ट पटवून सांगतो, तेव्हा कोणता अलंकार होतो? दृष्टांत अलंकार. समजले सगळ्यांना? समजले दृष्टांत अलंकार? ओके, चला. सिक्स्थ आहे आपलं स्वभावोक्ती अलंकार. आता या शब्दावरूनच तुम्हाला कळलं असेल की काय दाखवलेलं गेलं आहे याच्यात? स्वभाव. ओके, बघा, एखाद्या व्यक्तीचे, प्राण्याचे, वस्तूचे स्वाभाविक स्थितीचे, हालचालीचे यथार्थपण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन केलेले असल्यास स्वभावोक्ती अलंकार होतो. काय असतं या अलंकारात? बघा, व्यक्ती, प्राणी, वस्तू यांच्या स्वाभाविक स्थितीचं, कशी स्वाभाविक स्थिती आहे वस्तूची, व्यक्तीची किंवा प्राण्याची, किंवा कोणत्या प्रकारची हालचाल चालू आहे, याचं एकदम वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे अलंकारिक भाषा वापरून, वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे अलंकारिक भाषा वापरून, कवितेसारखी भाषा वापरून जेव्हा वर्णन केलेलं असतं, तेव्हा काय म्हणायचं? स्वभावोक्ती अलंकार. एखाद्या व्यक्तीचे, वस्तूचे, प्राण्याचे, त्याच्या स्वाभाविक हालचालींचे यथार्थ वैशिष्ट्यपूर्ण वर्णन करणे हा या भाषेचा अलंकार ठरतो, तेव्हा स्वभावोक्ती अलंकार होतो. जेव्हा व्यक्तीचं, वस्तू, प्राण्याचा यांच्या स्वभावाचे किंवा हालचालीचे वैशिष्ट्यपूर्ण वर्णन केलेलं असतं एखाद्या भाषेमध्ये, काव्यामध्ये किंवा गद्यामध्ये किंवा पद्यामध्ये केलेलं असतं, तेव्हा स्वभावोक्ती हा अलंकार होतो. बघा, एक्झाम्पल बघा, मग समजेल तुम्हाला. ओके, पहिला आहे, मातीत ते पसरले अतिरम्य पंख, केले वरी उदर पांडुर निष्कलंक, चंचू तशीच उघडी पद लांबविले, निष्प्राण देह पडला श्रमही निमाले.
या एक्झाम्पल मध्ये काय सांगितलं आहे, या उदाहरणात काय सांगितलं आहे, हे कोणाचं असणार? रम्य पंख. सांगा मला कशाचं उदाहरण असणार हे? कोणाचा स्वभाव, कोणाची हालचाल व्यक्त केली आहे इथे? सांगा लवकर, काय असणार? नाही. येस, बर्ड, पक्षी. बरोबर. येस, कोणी जर लेट जॉईन झाला असेल तर इट्स ओके. तुम्ही आता लक्ष द्या इथून पुढे. ओके, चला. व्हेरी गुड, इट्स बर्ड. ओके, काय सांगितलेलं आहे बघा, मेलेल्या पक्षाचं इथे वर्णन केलं गेलेलं आहे. ओके, बघा, पक्षी मेल्यावर कसा पडला आहे ते सांगितलेलं आहे. त्याचे पंख मातीत पसरलेले आहेत, त्याचे पोट, उदर हे निष्कलंकपणे पडलेले आहे, त्याची चोच तशीच उघडी राहिलेली आहे, आणि हा त्याचा निष्प्राण झालेला देह. ओके, मृत्यू झालेला आहे त्याचा, त्यामुळे त्याचं निष्प्राण झालेलं शरीर हे जमिनीवर पडलेलं आहे आणि त्याचे श्रम देखील संपलेले आहेत. ओके, गणपतवाणी विडी पिताना चावायचा नुसतीच काडी, म्हणायचा अन मनाशीच की या जागेवर बांधीन मी माडी, मिचकावूनी मग उजवा डोळा आणि उडवूनी डावी भवई, भिरकावूनी ती तशीच द्यायचा लकेर बेचव जैसा गवई. या एक्झाम्पल मध्ये काय सांगितलं माहितीये का? बघा, गणपत या नावाचा वाणी होता. ओके, कवीने काय सांगितले आहे, गणपत या नावाचा वाणी हे एक कॅरेक्टर दाखवलेला आहे. तो विडी पिताना काय करायचा, ज्या जागेवर उभा राहायचा तिथे बघून नुसताच अशा गोष्टी थापा मारायचा की मी या जागेवर माडी बांधून टाकशील, आणि नंतर परत उजवा डोळा मिचकावून भुवई उडवून तशीच ती काडी फेकायचा आणि तिथून निघून जायचा. म्हणजे त्यांनी कधीही तिथे माडी बांधली नाही, पण तो काय सांगायचा, नुसताच थापा मारायचा. म्हणजे हा त्याचा स्वभाव होता. बरोबर, इथे स्वभावोक्ती हा अलंकार होतो. समजलं सगळ्यांना स्वभावोक्ती अलंकार? समजलं सगळ्यांना स्वभावोक्ती अलंकार? ओके, चला. विरोधाभास. ओके, विरोधाभास अलंकार. एखाद्या विधानाला वरवरचा विरोध दर्शवला जातो पण तो वास्तविक विरोध नसतो, तेव्हा विरोधाभास अलंकार होतो. बघा, एखादं विधान, एखाद्या वाक्याला कवितेतल्या लाईन असेल किंवा पाठातली लाईन असेल, ओळ असेल, तर त्याला काय केलं जातं, वरवरचा विरोध. म्हणजे विरोधाभास म्हणजे काय, वास्तविक तो विरोध नसतो, पण आपल्याला वाचताच क्षणी का होतं, विरोध दिसतो. तेव्हा कोणता होतो, विरोधाभास हा अलंकार होतो. एखाद्या विधानात वरवर विरोध दिसतो पण वास्तवात तसा नसतो. विरोधाभास म्हणजे विरोधाचा भास. एक्झाम्पल बघा, दोन विरोधी शब्द. ओके, काय लक्षात ठेवायचं आहे, तुम्ही दोन विरोधी शब्द जर आले ओळीत तर त्याला तुम्ही विरोधाभास अलंकार लिहिणार. बघा, जरी आंधळी मी तुला पाहते. समजलं? याच्यात काय सांगणार बघा, जरी आंधळी मी तुला पाहते. आंधळी असतं तर पाहता आलं असतं का? नाही. अंध असणे आणि पाहणे या दोन विरोधी गोष्टी आहेत की नाही? सर्वच बोलू लागले की कोणी ऐकत नाही. याच्यात काय झालं, बोलणे आणि ऐकणे या दोन विरोधी गोष्टी आहेत. मऊ मेणहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे. कवीने काय म्हटलेलं आहे, आम्ही विष्णुदास हे मेणापेक्षाही मऊ असतो. वितळलेलं मेण हे किती मऊ असतं, त्याच्यापेक्षाही ते विष्णुदास मऊ आहेत असं सांगितलेलं आहे. पण आम्ही इतके मऊ असून सुद्धा कठीण वज्र, इंद्राचं हे असतं हत्यार, वज्र, त्याला देखील आम्ही भेदू शकतो असं सांगितलेलं आहे. म्हणजेच काय, यामध्ये काय केलेलं आहे, दोन जे विरोधार्थी शब्द आहेत ते एकत्र आणलेले गेलेले आहेत, त्यांची तुलना केलेली आहे. ओके, समजलं सगळ्यांना? विरोधाभास अलंकार समजलाय का? एनीवन हॅज एनी डाउट टिल हियर? ओके, चला. तर बघा, काय काय बघितलं आपण, अर्थालंकाराचे प्रकार बघितले. काय काय होतं, उपमा अलंकार, उत्प्रेक्षा अलंकार, व्यक्तिरेक अलंकार, अतिशयोक्ती अलंकार, दृष्टांत अलंकार, स्वभावोक्ती अलंकार आणि विरोधाभास अलंकार. नेक्स्ट सेशन मध्ये आपल्याला शब्दालंकाराचे पण प्रकार बघायचे आहेत. ओके, आता आपण आज परत ते गो थ्रू करूया सगळं लेट कमर्स साठी. ओके.
चला बघा, अलंकार. काय अलंकार म्हणजे भूषण. आपण जे दागिने वापरतो, आपण दागिने का वापरतो? चांगलं दिसण्यासाठी, सुशोभित दिसण्यासाठी. म्हणून भाषेचं सौंदर्य वाढवण्यासाठी आपण कवी किंवा लेखक अलंकार यूज करतात. ओके. अलंकार, अर्थालंकार. अर्थालंकारामध्ये काय होतं? उपमेय, उपमान, समान धर्म आणि साधर्म्य सूचक हे 4 मेन गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवल्या पाहिजे. उपमेय काय असतं? ज्या गोष्टीचं वर्णन आपण करतो, कवी करतो, त्याला उपमेय म्हणतात. ओके. आणि उपमान म्हणजे ज्याच्याशी साम्य दाखवलं जातं ते उपमान असतं. मुख कमलासारखे सुंदर, यामध्ये मुख हे काय झालं? उपमेय. कारण त्याचं वर्णन केलेलं आहे. मुख हे कशासारखं सुंदर आहे? कमलासारखं सुंदर आहे. मग कमळ काय झालं? उपमान, कारण त्याला कमळाची उपमा दिलेली आहे. ओके. समान धर्म. समान धर्म काय असतं? उपमेय आणि उपमान यामधला साम्य दर्शवणाऱ्या गुणधर्माला. मग कोणता गुणधर्म? कमळासारखं सुंदर. ओके. कमळासारखं सुंदर म्हणून सुंदरता हे काय झालं? गुणधर्म, जो त्याला समान धर्म असे म्हणतात. साधर्म्य सूचक. साधर्म्य सूचक शब्द म्हणजे कुठला? सारखे, परी, प्रमाणे. ओके. असे जर शब्द असतील तर त्याला तुम्ही साधर्म्य सूचक म्हणायचं. यामध्ये काय झालंय? कमलासारखे मुख म्हणून सारखे हा काय झालाय? साधर्म्य सूचक शब्द. ओके. उपमा अलंकार. उपमा अलंकारामध्ये काय होतं? उपमेय हे उपमानासारखेच आहे असं जिथे वर्णन केलेलं असतं तिथे उपमा अलंकार होतो. मग यामध्ये कोणकोणते शब्द येतात? सम, समान, सारखे, वाणी, जसे तसे, प्रमाण, सदृश, परी, तुल्य यापैकी एखादा साधर्म्य सूचक शब्द येतो. ओके. त्याचं उदाहरण आपण काय बघितलं? सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी. काय सांगितलेलं आहे कवीने? सावळा रंग हे उपमेय आहे. एखाद्याच्या सावळ्या रंगाला कवीने पावसाळी नभाची उपमा दिलेली आहे. कारण पावसाळ्यात नभ कसे असतात? काळे असतात की नाही? म्हणून सावळ्या रंगाला इथे कवीने पावसाळी नभाची उपमा दिलेली आहे. उत्प्रेक्षा अलंकार बघा. उत्प्रेक्षा अलंकारामध्ये काय असतं? जणू, जणू काही, जणू काय ही हे शब्द गमे, वाटे, भासे असे साधर्म्य सूचक शब्द वापरलेले असतात. ओके. काय होतं? हे शब्द का वापरतो कवी? 2 शब्दांमधील किंवा वस्तूंमधील सारखेपणा दाखवण्यासाठी. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेमच जणू. म्हणजे सकाळच्या पहाटेला काय केलेलं आहे? परमेश्वराच्या प्रेमाचं उदाहरण दिलेलं आहे. ओके. तिसरा आहे व्यक्तिरेख अलंकार. व्यक्तिरेख अलंकारामध्ये काय होतं? कोणत्याही काव्यात किंवा वाक्यात उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणजे ज्याला उपमा दिली गेलेली आहे तो काय आहे? श्रेष्ठ आहे. सावळा ग रामचंद्र रत्न म्हणजे की झोपतो, त्याला पाहून लाजून चंद्र आभाळी लोकतो. सावळा, रामचंद्र हा सावळा आहे पण त्याचं तेज इतकं आहे की तो चंद्रालाही लाजवतो. ओके. अतिशयोक्ती. अतिशयोक्ती अलंकार आपण बघितला. काय केलेलं असतं यामध्ये? जी कल्पना आहे ओके ती फुगवून सांगितलेली असते. ओके. बघा हे एक्झाम्पल आपण बघितलं. दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं न्हाणं झालं, मामंजींची दाढी झाली, भाऊजींची शेंडी झाली, उरलेलं तेल झाकून ठेवलं. लांडोरीचा पाय लागला, वेशीपर्यंत ओघळ गेला, त्यात उंट पोहून गेला. याच्यात काय केलंय? एक क्षुल्लक गोष्ट दमडीचं तेल त्याला किती मोठं करून सांगितलेलं आहे. दमडीच्या तेलाने एवढं सगळं पॉसिबल आहे का? नाही. पण कवीने काय केलेलं आहे? अतिशयोक्ती अलंकार वापरून इथे अतिशयोक्ती दाखवलेली आहे. कल्पना फुगवून सांगितलेली आहे. दृष्टांत अलंकारामध्ये काय होतं बघा? एखादे तत्व, गोष्ट किंवा कल्पना पटवून देण्यासाठी कसलं तरी उदाहरण वापरतो आपण. तेव्हा तिथे दृष्टांत अलंकार होतो. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्याचे अंकुशाचा मार. ओके. तुकाराम महाराज परमेश्वराकडे लहानपण मागतात. ते कशासाठी? हे पटवून देताना मुंगी होऊन साखर मिळते पण ऐश्वर्य संपन्न ऐरावत होऊन अंकुशाचा मार खावा लागतो याची उदाहरणं देत आहेत. ओके. स्वभावोक्ती अलंकारामध्ये एखाद्या व्यक्तीचे, प्राण्याचे, वस्तूचे, स्वभावाचे किंवा हालचालीचे वर्णन केलेलं असतं. ओके. मातीत ते पसरले अतिरम्य पंख, केले वरी उदर पांडुर निष्कलंक, चंचू तशीच उघडी पद लांबविले, निष्प्राण देह पडला श्रमही निमाले. इथे काय सांगितलेलं आहे? एका
मृत पक्षाचं देह जमिनीवर पडलेला आहे, त्याची इथे त्याची हालचाल, त्याच्या हालचालीचं इथे वर्णन केलेलं आहे. ओके. विरोधाभास अलंकार, एखाद्या विधानाला वरवरचा विरोध असतो पण तो स्वाभाविकरित्या विरोध नसतो, तो आपल्याला वास्तविकरित्या विरोध नसतो पण तो आपल्याला भास दाखवला गेलेला असतो, तेव्हा तिथे विरोधाभास अलंकार होतो. ओके. जरी आंधळी मी तुला पाहते, बघा आंधळी आणि पाहणे या दोन विरोधी गोष्टी इथे एकत्र दाखवलेल्या आहेत, तिथे विरोधाभास अलंकार होतो. ओके, समजलंय सगळ्यांना? जे लेट कमर्स होते त्यांचं क्लिअर झालेलं आहे सगळं? ओके, चला कोण एक्झाम्पल सांगू शकाल का तुम्ही अजून? आता तुम्ही काय करायचं आहे माहितीये? येस, कादंबरी मला उत्प्रेक्षा अलंकाराचं एक्झाम्पल सांग एक. काय असतं उत्प्रेक्षा अलंकारामध्ये? येस हा, मॅम. सांग सांग. पोरं ही जणू अवखळ नदीच. येस, गुड. अजून कोण सांगणार? अजून कोण सांगणार? येस, कालिंदी. येस मॅम. लहानगी वसुधा जणू जणू गोडपरी. येस, गुड. चला आता तुम्ही सगळ्यांनी होमवर्क साठी या प्रत्येक अलंकाराचे 5-5 एक्झाम्पल्स लिहायचे आहेत. ओके. सगळ्यांनी प्रत्येक अलंकाराचे 5-5 उदाहरणं लिहून क्लासरूमवर अपलोड करायचं आहे होमवर्क. ओके. काही डाऊट असेल कोणाला तर विचारू शकता. आपला अलंकारामधील अर्थालंकार हा भाग इथेच संपलेला आहे. कोणाला काही डाऊट वगैरे असेल तर विचारू शकता. ओके, नो डाऊट्स? सगळ्यांना सगळ्या टर्म्स क्लिअर झाल्या आहेत? ओके, चालेल. आता तुम्ही क्लास लिव्ह करू शकता. ओके, बाय बाय. थँक यू. वेलकम. बाय. Have a nice day to you too.